झी 24 तास एक पाऊल पुढे। वरळीच्या कॅम्पाकोला कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अगदी नावाला दिलासा मिळालाय। 140 फ्लॅट्सवर खरं तर उद्यापासून हातोडा पडणार होता, पण आता हातोडा न पडता अनधिकृत फ्लॅट्स रिकामे करण्याची कामं सुरू होणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय। स्वतःचं राहतं घर सोडायचं, नुसतं सोडायचं नाही तर ते कायमचं उद्ध्वस्त होताना पाहायचं। या परिस्थितीला सामोरं जाताना काय होतं याचं हे ढळढळीत उदाहरण। वरळीच्या कॅम्पाकोलामधले रहिवासी सध्या याच यातना भोगतायत। वरळीच्या कॅम्पाकोला कंपाऊंडमधल्या 7 सोसायट्यांनी FSI नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 140 फ्लॅट्सवर कारवाई होणार आहे। गुरुवारपासून या बिल्डिंगवर हातोडा पडणार होता, पण आता गुरुवारपासून हातोडा पडण्याऐवजी अनधिकृत घरं रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू होईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले। उद्यापासून कारवाई आम्ही सुरू करतो आहे। त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे ते प्रिमाइसेस रिकामं करून घेणं, आणि त्यामध्ये तिथे जे रहिवासी आहेत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा आणि आपले प्रिमाइसेस रिकामे करून द्यावे। या प्रकरणी बिल्डर आणि आर्किटेक्टवर कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली आहे। इनलिगल बांधकाम ज्या पद्धतीने केलं जातं त्यात आर्किटेक्ट आणि डेव्हलपर हे IODCC घेतात, बँका गृह कर्ज देतात, सामान्य मुंबईकर घर घेतो आणि त्यानंतर तिकडे असणारा डेव्हलपर आणि आर्किटेक्ट जर इनलिगल काम करत असेल आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने अनधिकृत बिल्डिंग घोषित होऊन तोडण्याची कारवाई होत असेल तर सामान्य तिकडे असणारा मुंबईकर जो घर घेतो त्याचं मात्र नुकसान होतं, तो अडचणीत येतो। मग अशा वेळेला विधानसभेने कडक कायदा करायला पाहिजे जेणेकरून आर्किटेक्ट आणि डेव्हलपरवरती एक अंकुश बसू शकेल। आता अनधिकृत फ्लॅट्समधल्या रहिवाशांना घराबाहेर काढलं जाणार आहे। त्यांनी कुठं जायचं याचं उत्तर मात्र सरकारकडे नाही। हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।